काय करून ठेवलंय सगळा? हा, तुमच्या आईवी माझ्यावर केस केली. तुम्ही गप बसा. आपल्या घरांची बांधणार 4 सवाटन. तुम्ही गप बसा, तुम्ही काही बोलूच नका. Case number 41, domestic violence, 498. My lord, my client has been intentionally and deliberately targeted by accusing with her false allegations that she threw her mother-in-law means defendant from their house. This is a false allegations domestic violence case 498. Please proceed the case. My lord, she is my client. यांच्यावरती असा गुन्हा दाखल झालाय की त्यांनी त्यांच्या सासूची मारहाण करून त्यांना घराच्या बाहेर काढले. हे टोटल खोटे अलिगेशन्स आहेत. तर मिसेस कुंदाबाई, तुम्ही तुमच्या सुनेवरती खोटे अलिगेशन्स लावलेत की त्यांनी तुम्हाला मारहाण केली आहे म्हणून. भरपूर मारली, काय सांगलंय, मारली मला. तर मग मारलेल्याचे डाग असतील ना, कुठेतरी मारलं असेल, भाजलं असेल. शो मी. कसं दाखवू आता? गेले गेले ना, सगळं गेले. Exactly my point, my lord. There is no proof of evidence of any violence. No any single mark on her body. That's all, my lord. हे टोटल खोटं allegation आहे. Advocate Vimal. Advocate Vimal. Advocate Vimal. तुम्ही तिला झोप काढायचं काय? मग प्रोसीड. तर सुचिता पाटील बाई, तुम्ही कधी शाळेत गेल्यान का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा काय प्रश्न आहे का? या प्रश्नाचा इथे काय अर्थ होतो? ऑर्डर ऑर्डर. तर तुम्ही सुचिता पाटील बाई, तुम्ही कधी शाळेत मार खाल्ले का? हो, खाल्लं ना. आणि सगळेच खातात. मग दाखवा, बॉडी मार्क दाखवा. तुमच्या हातावर कुठे डाग लागले असतील मार खाल्ल्याचे दाखवा. वकील साहेब, मी 15 वर्ष आधी शाळेत जायचो. मग अजूनपर्यंत कसे मार्क? म्हणजे आता तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मार खाल्ले पण तुमच्या हातावर डाग नाही. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. जर यांच्या हातावर मार खाऊन पण डाग नसतील, बॉडी मार्क नसतील, तर यांच्या हातावर कसे असतील? यांच्या हातावर नाही तर त्यांच्या हातावर कसे असतील? त्यांच्या हातावर पाहिजे ना, यांच्या हातावर पाहिजे. यांचं पण नाही दिसायला पाहिजे ना. दॅट्स ऑल मी लॉर्ड. तर कुंदाबाई, तुम्ही घराचे मोठे सासूबाई, तुम्हाला लई रिस्पेक्ट असेल आणि जेवायला पण तुम्हाला लई काय काय भेटत असेल ना. रे बाबा, जेवायला लय माझे हाल रे. जेवायला सुद्धा देत नाही. आता परवाची गोष्ट, गुलाबजाम बनवलेले तिने. गुलाबजाम तर जाऊ दे, पाक सुद्धा नाही दिला मला प्यायला तिने. तर कुंदाबाई, तुमची सून खूप छान जेवण बनवतात असं ऐकलंय. तर कसलं जेवण येतं तुला? अहो, पण मी ऐकलंय वांग्याचं भरीत तर खूपच छान बनवतात म्हणे. कसलं वांग्याचं भरीत? सगळा मसाला टाक. दुसऱ्या दिवशी मला संडासला लागली का? अहो, पण शेजारचे म्हणतात की गुलाबजाम खावे तर फक्त तुमच्या सुनेचेच. एवढं अप्रतिम गुलाबजाम बनवतात. खरं आहे का? पण काय फायदा असल्या गुलाबजामाचा जे सासूच्या नशीबीत नाही. सुनबाईनं तिचा नवरा मिळून खातात, सासूला टाकतात अशीच. कसले गुलाबजाम? परवाच बनवले गुलाबजाम. हा, हे असे खराब
टाकलेली मी दिले फेकून. मी काय कुत्री आहे का? दॅट्स ऑल माय लॉर्ड. आता ह्याने स्वतःहून कबूल केलंय की ते गुलाबजाम ह्याने स्वतःच फेकून दिले. यांना घरात जेवण मिळतं तरी या फेकून देतात. याचा अर्थ अन्नाची नासाडी सुद्धा याच करतात. दॅट्स ऑल. ऍडव्होकेट विमल, तुम्हाला पण काही बोलायचं आहे? गुलाबजाम दिल तर कायचा ना गपकाला पॅकला तर कामाला आला असतो ना. तर कुंदाबाई मला एक सांगा, तुम्ही घराची सासूबाई आहे, तुम्हाला लई मान असेल नाही का? कसला मान? कुत्र्यासारखा मान माझा. तुम्हाला लई किंमत असेल नाही का? कसली कुत्र्याची किंमत नाही म्हणा. आ कुत्र्याची का कुत्रीची? कुत्र्याची. सासूला कुत्र्याची किंमत नाही का? म्हणजे माय लॉर्ड, याच्यावरून समजून येतं की सुचिता पाटील बाई किती चुकीच्या आहेत, किती चुकीच्या आहेत. आता सुचिता पाटील बाईंना एवढा सिंपल अर्थ समजला नाही की कुत्रा कोण ना कुत्री कोण. कुत्रा माणसाला बोलतात, कुत्री बाईला बोलतात. नाही, यांच्या सासूबाई बाई आहेत, तिला कुत्री बोलायला पाहिजे, पण कुत्रा बोलतात. That's all, my lord. माय लॉर्ड, आय वुड लाईक टू कॉल माय विटनेस मिसेस रोशनी म्हात्रे, ज्या यांच्या शेजारी आहेत. त्यांना मी आज साक्षीदार म्हणून बोलवतेय. परमिशन ग्रांटेड. हा बाजूला. इथे काय तुमचं साक्षीदाराला मला बोलवलं का तुम्हाला बोलवलंय? थांबा, जाताना आपले बालूला शाळेतून घेऊन जा, ठीक आहे? आणि थांबा ना. आणि मी चक्कीन पीठ दिलंय, चक्कीवाल्याला सांगा गव्हाचे पीठ आणि तांदळाचं पीठ टाकू नको, ठीक आहे? समजला? आता जावा, का थांबलात? भाऊ वा बाजू. घरोघरी मातीच्या चुली. वहिनी काय झालं या? बघा ना ताई, कायच समजत नाही. काय आमच्या आईनं अवदसा आठवली तर माझ्यावर केस केली. घरांची भांडणं कोण कोर्टात आणतं का अशी? गावांची लोक सगळी थुतू करतात का सुना सासूसला छलते म्हणून. गावात जाऊ नका ना, कोणतरी थुकल तोंडावं. बाकी ते जाऊ दे, तुम्ही काय खाल्लंस की नाही? काहीच नाही, सकाळपासून आलेलो, आत्ता नंबर लागलाय. यावेळी एक वडापाव आणलेला, त्याच्यावरच आहे अजून मी. दोन बायका गप्पा मारत बसल्यावर त्या काय गप्प बसतान का? मग कोर्ट असो काय पण असो. तुमचं लगीन झाले का? हो. तुम्हाला पोरा किती? 2. बायका? तशी मी घरी डाल भात बनवले, डालीला फक्त फोडणी द्यायची. मी पोरांना देईन जेवायला. पण तुझा काय, तुला का जेलमध्ये नेणार आहेत का? ऑर्डर ऑर्डर. अहो काय चाललंय? हे कोर्ट आहे, तुमचं घर नाहीये. जे गप्पा चाललाय इकडे तुमच्या. चला जागेवर. भात काय बनवतात, डाळ काय बनवतात, चपाती काय बनवतात? हा खानावळ उघडले काय इकडे? भाऊ धरा जरा. मिसेस रोहिणी म्हात्रे, तुम्ही कुंदाबाई पाटील यांच्या शेजारी आहात, बरोबर? हो. मग कुंदाबाईंच्या सूनबाई सुचिता पाटील यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची वागणूक कशी आहे? सुचिताताई जाम चांगल्या. त्यांच्याकडे कधी साखर मागायला जा लगेच साखर देतील, मीठ मागायला जा, काही मागायला जा लगेच देतील. खूप चांगल्या आहेत त्या. तुमच्या घरी राशन भरत नाही का? सारखं दुसऱ्यांच्या घरी मागायला जातात. तुम्ही थांबाल का 2 मिनिटं? बरं, यांच्या सासूबाई यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांचा स्वभाव कसा आहे? कसं आहे ना, म्हातारा माणूस म्हणजे घरातला कचऱ्याचा डब्बा, त्यांना एक एक कोपऱ्यातच ठेवण्यासारखं आहे. आणि सुचित्राताईंची सासू म्हणजे कचऱ्याचा डब्बा नाही, कचऱ्याची गाडी आहे. ही पण नालायक आहे, हिची मुलं माझी सासू पण नालायक झाले ना. आमची सासूचा तर काय सांगू.
कपडे धुतलं तरी नुसतं कपडे धू करत राहील. अरे बाबा इथे उरा लागते तर तू धू ना. रात्री झोपायला गेलो तर येईल. भांडी घास बाय, भांडी घास. हो, इथे तुमच्या सासूंबद्दल काय सांगताय? इथे कुंदाबाईंबद्दल बोलायचंय, सुचिताताईंच्या सासूंबद्दल. हो तिच्याच बद्दल बोलते. एक नंबरची नालायक बाई आहे ती. थांबी काय ग भगवाने, तू मना बोलत काय? थांब रे, थांब थांब. काय ग? माझ्या घरात वाट लावतेस तू? अरे काय थांब तू? थांब. तू माझ्या सुनासला सगळी भरवता. जेवायला माझ्या सुनाशी मागायला. काय उदसे मेली आमच्या गावात ये तू. तुला काय वाटलं? तू फक्त गावात येऊन दाखव. तुझे टंगरे कसे मोडतो, टंगरे मोडतो तुझे मी. तुला काय वाटलं असेल? टंगरी मोडून ठेवीन तुझे मी, टंगरी. बघितलं माय लॉर्ड, या बाई यांच्यावरती कशा धावून गेल्या त्या. जर या बाई भरलेल्या कोर्टामध्ये यांच्यावरती अशा प्रकारे धावून जात असतील, या माझ्या क्लायंट सोबत घरामध्ये काय करत असतील? ऍडव्होकेट विमल, तुम्हाला पण काही बोलायचं आहे? कुत्रा आणा. अरे देवा, कुठं कुत्रा? तर हेच बघायचं राहिलं होतं. जज साहेब, याला मी बिस्किटा खायला देतोय. यो म्हणणं काय करतोय? काय नाही केला, काय नाही केला. काय चाललंय हे? ऍडव्होकेट विमल, हो काय चाललंय हे? आता रोशनीताई समजा ही कुत्री नाही, ही कुंदाबाई आहे, ही सासू आहे. सुचिताताईंची ही सासू आहे. आता मी हिला बिस्किटा देत होतो, तिने खाल्ली, का केली, काही बोलली नाही. पण आता मी तिला बोलतो, सासूबाई भाऊ भाऊ बघला, माझ्या अंगावर धावून यायला लागली. जज साहेब बघला, सुचिताताईंची सासूबाई माझ्या अंगावर धावून यायला लागली. कुत्री कशी, कुत्रीला भूक लागेल लगेच ती अंगावर येते, तसंच मला तर वाटतं सुनेनी भुंकूच नाही सासू. दॅट्स ऑल मी लॉर्ड. आता मला कटघरामध्ये कुंदाबाईंच्या पोऱ्याला बोलवायचं आहे. आशीला तुम्ही घराच्या बाहेर हाकलली. तुम्ही तुमच्या पोऱ्यासाठी तुम्ही काय काय केले? मिनी त्याला जन्म दिला 9 महिने माझ्या पोटात ठेवून. तुम्ही तुमच्या आईसाठी काय काय केलं? करू काय केला? हे दागिने नीट बघा. हे तर माझ्या बायकोच आहे. हे तुमच्याकडे कसं आलं? हा, हे तुमच्याकडे कसं आलं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या पर्सनल गोष्टींचा इथे काय संबंध? या ज्वेलरीचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे माय लॉर्ड, संबंध आहे. आता मला सांगा कुंदाबाईच्या पोऱ्या, तुम्ही तुमच्या आईसाठी काय घेतला? बायकोसाठी तो सोना घेतला, आईसाठी काय घेतला लग्न झाल्यापासून? काय नाही घेतलं. काय? काय नाही घेतलं. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. कुंदाबाईच्या पोऱ्यानी ऍडव्होकेट विमल, अगोदर ज्वेलरी खाली ठेवा, दागिने खाली ठेवा. अगोदर त्याच्या बायकोसाठी सोना घेतला. अहो तुम्ही दागिने खाली ठेवा अगोदर. हा, खाली ठेवा अगोदर. सोन्याचा हार. तुम्ही तुम्हाला कळत कोर्ट आहे. अहो हे काय करता तुम्ही? तुम्हाला कळत कोर्ट आहे, काय करता का तुम्ही ते? किती वाईट गोष्ट आहे.
तिचा पोऱ्या, तिची सून, तिला घराच्या बाहेर हाकलायला निघले. ज्या पोराला तिने घरात जन्म दिला ना, घरात आणला, तर आज तिलाच घरात ठेवत नाही. किती वाईट गोष्ट आहे. जरा जास्त होतंय, कमी रडा. रडू नका तुम्ही, काही गरज नका रडू. तुम्ही तुमच्या आईला कधी काय घेतले का? सर्व घेतो, माझ्या बायकोला घेतो, तसं तिला पण घेतो. तिला साडी घेतली, हिला पण साडी घेतली, पण तिला काही नाही त्याचं. असा 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 तर जज साहेब, मला कुंदाबाईच्या पोऱ्याला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की कुंदाबाईच्या पोऱ्या, ही साडी दिसली का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आता इथे साडीचा काय संबंध? संबंध आहे माय लॉर्ड. तर कुंदाबाई, तुमच्या पोऱ्याचं लगीन झाल्यापासून तुमच्या पोऱ्याने शेवटची साडी कधी घेतली तुम्हाला? अजून तुला बाबू काय सांगू, एक साडी काय, त्यांनी काही दिला ना मला लग्न झाल्यापासून. याच्यासाठी मी काय काय नसल काय काय केला. लहानाचा ही साडी कोणची आहे? ही तुमची आहे का तुमच्या सुनेची आहे? ही सुनाची साडी, माझी नाही. इन्स्पेक्टर साहेब, धरा धरा. काय काय कोर्ट आहे, काय करते का तुम्ही? आईला साडी नाही घेत, बायकोला साडी घेतो हे माणूस. किती वाईट गोष्ट आहे जज साहेब, किती वाईट गोष्ट आहे. याचा अर्थ हा आहे माय लॉर्ड की हा माणूस कुंदाबाईचा पोऱ्या त्याच्या सगळ्या वस्तू बायकोला घेते, पण त्याच्या आशीला काहीच घेत नाही. दॅट्स ऑल माय लॉर्ड. लॉर्ड, इथं बोलतो फाशीची शिक्षा देऊन टाका, फाशीची शिक्षा. म्हणजे कुठलाच पोऱ्या काहीच करू नाही शकणार. या अशा नराधम पोराला जो बायकोच्या पदरात सगळा घालते पण आईला काही देऊ नाही शकत, अशा नालायक पोराला फाशीची शिक्षा देऊन टाका, फाशीची शिक्षा. साहेब माझा ऐका तुम्ही, याला मी भेटले, येऊ बोलला म्हणा. अरे यो काय हार दिले, जरा मोठा हार दे. देवाला मोठा हार दिला तर देव पण मोठी केस देईल मला. तर उपाशी मारायची वेळ आले. यो बरा आहे. कितीचा आहे? 50. तू वकील आहे का? नाही, साखरपुड्याला चालले. यात का आईस्क्रीम का आला? असा कसा तू कोट घातला म्हणजे वकीलच आहे. तू वकीलच वाटते म्हणा, कपडे तर तसेच दिसतात. मग आहे मग वाटणार नाही का? काय पण काय बोलता? माझ्या मुलाला मला सोडून चाललाय तो अमेरिकेला. काहीतरी उपाय सांगा. तुमच्यासारख्या लोक किती आली ना गेली. मला आजपर्यंत एक माणसाने पण पैसे दिले नाही. परत पिका मागाची वेळ आली. 50 रुपयाचा हार घ्यायला पण माझ्या खिशात पैसे नाही, कुठून देऊ? अरे माझ्या सारख्याला मदत केली तर काहीतरी फायदा होईल तुझा. काहीतरी उपाय सांग बाबा. पहिले पैसे द्या, मग तुमची केस घेतो. अरे बाबा माझ्याकडे पैसे ना, एकच चैन आहे. ही देऊ का तुला? आरांनी कमाल दाखवली. तुम्हाला तुमच्या पोऱ्यावर केस करायला लागेल, तरच तू तुमच्या सोबत राहू शकते. करायची का? अरे माझ्या पोरावर कशी कंप्लेंट देणार मी? लोक काय बोलतील म्हणा? पोलीस कंप्लेंट द्या. तुमचा पोरगा जाणार ना देश बाहेर, मगून मी दिली. आणि आता खोटा बोलता, किती बनवान बोलतो. भावनेच्या भरात येऊन बोलतो. अरे कसला भावनेच्या भरात? ऍडव्होकेट विमल, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय. मी कोर्टाची फसवणूक केली आहे. मी फसवले कोर्टाला. तुम्हाला शिक्षा जरूर मिळणार, मिळणार शिक्षा तुम्हाला. ऍडव्होकेट विमल, तुम्ही कोर्टाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्यामुळे तुम्हाला 25,000 दंड
आज 6 महिन्यासाठी सस्पेंड करण्यात येत आहे. दिस कोर्ट इज अर्जंट. ये बांग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे? अन भाऊच्या हल्लीला कोंबरा कापला रे. कुत्रा आणा. त्याला उचलून आणा काय. तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका.